उद्धव ठाकरे जाणार आहोत तुम्ही सगळे भेटायला. जाणार आहे. किती वाजता सर? आणि राहुल गांधी वगैरे अजून त्यांचा प्रोग्राम काय बनेल. हे रोल का रोल आहे ना. नाही, ज्याही पद्धतीनं त्या बीड जिल्ह्यामध्ये अराजकता निर्माण झालेली आहे आणि तिथल्या माणसांना जगणं मुश्किल झालेलं आहे. राज्यकर्त्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे असे गुंड तयार होऊ शकत नाहीत आणि राज्यामध्ये गुंडांचं राज्य तयार करायचं झालं तर त्यांना राज्यकर्त्यांचा वरदहस्त पाहिजे, त्याशिवाय तयार होत नाहीत. आणि म्हणून राजकारणी जाणीवपूर्वक या गुंडांना पोसतात, तयार करतात, लोकांमध्ये दहशत निर्माण करतात आणि अशा गुंडांना पोसणाऱ्यांचा सुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे. आणि तेच जर राज्यकर्ते असतील, त्यांच्याकडून हे राज्य जर न्यायाची अपेक्षा करत असेल तर मात्र सामान्य माणसाची त्यामध्ये मानसिकता आज राहिलेली नाही. या राज्यामध्ये अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. नाही, आता जेही राज्यकर्ते आहेत हे ईव्हीएम मशीन मधून आलेले सगळे राज्यकर्ते आहेत आणि यांना राज्य करण्यासाठी अशाच पद्धतीचे लोक पाहिजेत. आणि त्यांचं मत झालेलं आहे की आम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून येतोय, लोकांच्या मताचा आणि आमचा काही संबंध नाही, अशा पद्धतीची भूमिका भावना या राज्यामध्ये तयार झाली. 5 वर्ष मंत्रिपदावरती कायम राहण्यासाठी धनंजय मुंडे हे लॉबिंग करताना पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री असतील अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करतात. कसं वाटतं? नाही, त्यांनी तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी आरोप झाला त्याच दिवशी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि ज्यांच्या पक्षामध्ये ते आहेत त्या अजितदादांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. इतकं बदनाम होऊन ज्या वेळेला सरकार तुम्ही चालवाल त्यावेळी सामान्य माणसाचं मन या राज्यकर्त्याविषयी अतिशय वाईट आहे. नाही, पवार साहेबांनी सगळ्या पक्षीय पातळीवरती वेगवेगळ्या पातळीवरती तरुणांना आणि जे सक्रिय काम करतात त्यांना संधी देणं, हा पराभव कसा झालाय हे समजावून सांगणं आणि यामधून पक्ष संघटनेला बळकटी येण्यासाठी काय फेरबदल करणं, या दृष्टीनं आज आणि उद्या 2 दिवस या ठिकाणी बैठक होणार आहे. उद्या आम्हा लोकांना, आमदार खासदारांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. उद्या त्यामध्ये सविस्तरपणाने चर्चा होईल. नाही, आता उद्या साहेबांनी काय त्या पद्धतीचा अजेंडा तर अजून तयार झालेला नाही, परंतु पुढच्या निवडणुकीपेक्षा ही मागची जी निवडणूक यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून घेतलेली आहे तिचा पर्दाफाश करणं, त्याचा शेवट करणं आणि त्याशिवाय पुढे निवडणुका घेऊन किंवा पुढे निवडणुका घेतल्या तरी याच पद्धतीचे निकाल हे सर्वसामान्य मतदाराच्या मनामध्ये आहेत. त्यामुळे पाठीमागे जावं लागणार आहे आणि याचा पर्दाफाश केल्याशिवाय पुढच्या निवडणुका होऊ नयेत असं माझं मत आहे. नाही, नक्कीच या राज्यकर्त्यांनी अशा पद्धतीचे आरोप झाल्यानंतर मागे विलासराव देशमुख असतील, अनेक आराराबा असतील, अनेक अगदी पाठीमागे रेल्वेचा अपघात झाला तर लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता. आणि अशा प्रकारचे आरोप ज्या वेळेला खून, मर्डर आणि त्या वाल्या कोळ्यांनी कुणासाठी रांजण भरले, कुणासाठी हा खून करतोय, कुणासाठी हा दहशत माजवतोय हे सगळ्या राज्याला माहिती आहे. त्यामुळं याची पाळंमुळं खोदून काढण्यासाठी आपण मंत्रिपदावर स्वतःहून राहायला ना पाहिजे आणि कुणी राहणार नाही असं माझं मत आहे. उत्तमराव जानकर, तुम्ही धनंजय मुंडेच्या संदर्भात एक स्पेसिफिक वर्ड वापरलेला होता, ते पुरुष वेश्या आहेत. तर त्याच्यावरती आक्षेप जो आहे तो त्यांच्या पक्षातल्या ज्या नेत्या आहेत, प्रवक्ते आहेत, रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडनं घेण्यात आलाय. त्या म्हणतात की उत्तमराव जानकरांना राजकीय संस्कृती नाही, त्यामुळे त्यांच्याकडनं अशी वक्तव्य जी आहेत ती बाहेर पडतात असं त्यांचं म्हणणं. नाही, ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि तुमच्या पक्षामध्ये अशाच प्रकारचे सगळे नेते आहेत का? ते काय करतात?
मग ऑबेरॉय हॉटेल, ताज हॉटेल यांचे CCTV फुटेज का काढत नाही? तुम्ही ते लोकांच्या समोर का ठेवत नाही? आणि रोज नवा मंच, नवा बाज, नवा ताज, हे काय बीड जिल्हा महाराष्ट्र झोपलेला नाही, सगळ्यांना सगळं माहिती असतंय. त्याच शब्दामध्ये सांगितलं पाहिजे असा त्याचा हे नाही. पण माझं मत आहे की कोण काय म्हणजे त्याचं नेतृत्व काय आहे, त्याचं कर्तृत्व काय आहे, हे ज्या त्या पक्षातल्या सगळ्यांना आणि सरकार म्हणून तुम्हाला माहिती आहे, गृहमंत्री म्हणून तुम्हाला माहिती आहे, त्याचे CCTV फुटेज काढा, महाराष्ट्र हादरून जाईल. या सगळ्या वाल्मिक कराडांच्या प्रकरणामध्ये जवळपास 20हून अधिक महिलांची चौकशी करण्यात आलेली आहे असं माहिती कळते. नाही, त्याची संख्या मी सांगणं बरोबर नाही, पण अशा कितीतरी महिला आहेत, आक्रोश करतायत. दया करुणा किती आहेत आणि किती जणांवरती हा सगळा, म्हणजे माझ्या शब्दामध्ये सांगणं ते बरोबर नाही. पण राज्यकर्त्यांना हे सगळं ठाऊक आहे आणि तरी सुद्धा ते तेरी बी चूप मेरी बी चूप अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे बरोबर नाही. नाही, तुम्ही बीड मधल्या खरोखर तर तिथल्या लोकांच्या तुम्ही मुलाखती घ्यायला पाहिजे. ज्यावेळी मी संतोष देशमुखच्या कुटुंबियांना भेटायला गेलो त्यावेळच्या लोकांच्या ज्या तिथल्या बीड मधले जे किस्से सांगत होते लोक, आणि त्यामधून मला ही माहिती मिळालेली होती की काय पद्धतीनं